मी प्रणव आणि तुम्ही पाहत आहात PM व्लॉग्स। तर आता मी चाललेलो आहे आपल्या शेताकडे, कारण की शेतात खुरपणी चालू आहे भिनुगाची। हे बघा, आपल्याला जायला टाइम पण झालेला आहे। सूर्य बघा पर कुठं गेलाय, डोंगराला चिटकायला गेलाय थोडा कमी सूर्य। एवढ्या टायमाने चाललोय मी वावरात। खुरपून आल्यानंतर ठरलं चिकन 65 बनवायचं, त्याच्यामुळं गावातून जाऊन अर्धा किलो चिकन आणलंय 65 बनवायसाठी। हे पहा, असं चिकन आणलंय बिना हाडकाचं, कारण की त्याच्यात हाडका असली की ते लवकर शिजत नाही। तर सगळ्यात पहिलं आपण चिकन धुवून घेऊ। चांगलं 2 वेळा चिकन धुवून घ्यायचं असं चांगलं। तर मित्रांनो, चिकन धुवून घेतलंय। आता मॅरिनेटचे मसाले घेतो। मॅरिनेट करण्यासाठी घेतलेला आहे कापलेला कढीपत्ता, थोडी कोथिंबीर, एक अंड, थोडी आलं लसूण पेस्ट आणि चिकन 65 मसाला। मॅरिनेट करण्यासाठी पहिलं आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहे। लसूण पेस्ट टाकून झाल्यानंतर त्याच्यात टाकणार आहे कापलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून झाल्यानंतर टाकायचे चिकन 65 मसाला। पूर्ण मसाला टाकून घ्यायचा, एवढाचा एवढा मसाला टाकून झाल्यानंतर अंड टाकून घेणार आहे। अंड टाकून झाल्यानंतर मिक्स करून घेऊया। हे पहा, या मसाल्यात कोथिंबीर, परत मिरची, लिंबू, कांदा हे सगळं असते, त्याच्यामुळे काही मसाले दुसरे टाकायची गरज नाही आहे। याच्यात मीठ पण असते। तर हे पहा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटं मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे। तर हे पहा, मॅरिनेट होण्यासाठी चिकन ठेवून देणार आहे आता। तर हे पहा, 15 मिनिटं चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे। पहा, 15 मिनिटांनी मॅरिनेट केल्यावर कसं दिसते चिकन। तर आता तळून घेऊयात। तळून घेण्यासाठी पहिली 2 मिनिटं आपण कढई तापून घेणार आहे। कढई तापली आहे, आता कढईत आपण पावशेर तेल घालून घेणार आहे। टाकून घेतले, आता तेल गरम व्हायची वाट बघूयात। तेल गरम झाले बघा, कसा आवाज येतोय तेलाचा। आता एक एक करून सोडून घेऊया। हे बघा, तेल कसं तापले। सोडून झाल्यानंतर आपण 5 मिनिटं चांगलं तेलात तळून घेऊयात। 5 मिनिटानंतर पलटून घ्यायचे। कलर बघू शकताय कसा बदललाय, लाल कलर आलाय। तर पहिलं आपण तेलात सोडलेलं चिकन आता काढून घेणार आहे। हे पहा, पहिल्यांदा सोडलेले असे झाल्यात। आता सगळी सोडून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो। हे पहा, सगळी बनवून तयार झाल्यात आणि तेल पण आपलं संपलेलं नाही बघा, हाय तेवढंच तेल आहे। तर आता खाऊन बघतो कशी झाल्यात। हे पहा, कसलं भारी शिजलंय। तर आता खाऊन बघतो कसं झालंय। एकच नंबर झालंय। तुम्ही पण एकदा करून बघा अशा पद्धतीने चिकन 65। खूपच सोपी रेसिपी आहे चिकन 65 खायला। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा।